या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर. आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक, सोलापूर. छत्तीसगडमधून मोठ्या प्रमाणात गांजाची खेप आणून सोलापूर जिल्ह्यात विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकाने अटक केली आहे. या कारवाईत 36 किलो 270 ग्रॅम गांजा, 2 मोबाईल फोन असा एकूण 7,55,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बोरामणी शिवारातील हैदराबाद सोलापूर महामार्गावरील हॉटेल वैष्णवी परिसरात करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सचिन लक्ष्मण बनसोडे, राहणार टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ, एकनाथ नामदेव लेंडवे, राहणार मेथवडे, तालुका सांगोला आणि अनिल लक्ष्मण रोंगे, राहणार खर्डी, तालुका पंढरपूर यांचा समावेश आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जगदलपूर, छत्तीसगड येथून गांजाची खेप घेऊन संशयित सोलापुरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून 36 किलो 270 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 7,25,400 रुपये असून 2 मोबाईल फोनसह एकूण 7,55,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. प्राथमिक चौकशीनंतर या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने त्यांना 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी.